विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मॅथ्स मध्ये थेरम कोणत्या टॉपिक मध्ये जास्त आहेत मला सांगा? डिफरन्शिएशन नाही, 3च थेरम आहेत. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन नाही, 2च थेरम आहेत. वेक्टर मध्ये थेरम आणि प्रॉपर्टी जास्त आहेत, पण थेरम येणारच याची गॅरंटी कमी आहे. मग कुठल्या टॉपिक पासून सुरुवात केली पाहिजे? इंटिग्रेशन. मी तुम्हाला सांगतो भयानक प्रॉपर्टीज आहेत. होय, आहेत. पण त्याच्या अगोदर एक गंमत तुम्हाला दाखवतो बरं का. आता थेरम आपण स्टार्ट करूया. थेरम आपल्यावर वहीन पेन घेऊन बसलाय का मला सांगा? मला हे व्हिडिओज मी घेत राहणार आहे. म्हणजे हे थेरम मी तुम्हाला देत जाणार आहे. नुसतं बघून होणार नाहीये. माझं एक थेरम झालं, की व्हिडिओ पॉज करून त्याची प्रॅक्टिस केल्याशिवाय पुढं जायचं नाही. कठोरपणे सांगतोय बरं का, लक्षात घ्या. बरं. एक पॉइंट मला तुम्हाला दाखवायचा आहे पहिला इकडचा बरं का. हे जे वरचं न्यूमेरिकल स्पष्टपणे बघा रे, 1/x प्लस रूट एक्स कधी आलं एक्झाम मध्ये बघा, 2025 ला आलंय. तर लेटेस्ट 2025 ला. आणि तोच प्रॉब्लेम आपल्या पुस्तकात ॲज इट इज आणि तोही सोडवून दिलाय. सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. मग मी तुम्हाला डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन 11th मध्ये सुद्धा परीक्षेत सीड झालेले प्रश्न हे आपल्या पुस्तकातलेच आहेत हे प्रूव्ह करून दाखवू शकतो. पुस्तकातलंच आहे. पुस्तकातलंच आहे, त्याच्या बाहेरचं येणार. जेईई लेव्हलचे प्रश्न येणार. बापरे! मग ते आम्हाला सॉल्व्ह नाही होणार. मग आम्हाला मॅथ्स अवघड जाणार. आणि भीतीनंच मुलं इथं अर्ध खचून जातायत, लक्षात घ्या. मी तुम्हाला म्हणलं की 50 थेरम करायचे आहेत. 50 राहू दे. तुम्ही म्हटलं पाहिजे 50च थेरम काय करूया की आपण. 2 दिवस सुट्टी आहे यावेळेस मॅथ्सला. 2 दिवस सुट्टी आहे हे लक्षात घ्या. बरं. आता मेन इम्पोर्टंट काय सांगतो तुम्हाला? मेन इम्पोर्टंट काय? चला या थेरम पासून सुरुवात करायची आहे. डिफरन्शिएशन हे थेरम मला घ्यायचंय तुमचं. ठीक आहे. हे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनचं थेरम आहे. पण इंटिग्रेशन म्हणलं की एवढ्या प्रॉपर्टीज 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 आणि मगाचा थेरम 11. म्हणजे मला 11 थेरम तुम्हाला घ्यायचे आहेत म्हणजे इनडेफिनाइट इंटिग्रेशन क्लिअर. ओके. अतिशय महत्वाचं आहे. मग आता सुरुवात करायची, पण हे सगळ्या प्रॉपर्टी जरा ऑब्झर्व्ह करा बघू. 3च टर्म रिपीट झालेत. वाचा. 1/x² प्लस a². तेच आहे रूटमध्ये डिनॉमिनेटरमध्ये. तेच आहे रूटमध्ये न्यूमरेटरमध्ये. x² मायनस a², x² मायनस a², तेच तेच आहे. बघा खालच्या लाईनला पण तसंच आहे. मग हे जर फिक्स असेल, तर याचं सबस्टिट्यूशन पण फिक्स आहे. तुम्ही इमिडिएटली हा चार्ट काढून घ्या. हां, इमिडिएटली बोललोय ना मी, व्हिडिओ पॉज करायचं आणि हे सगळं लिहून घ्यायचं, की जर a² मायनस x² असेल, तर x ची व्हॅल्यू a sin थीटा पुट करा. पण प्लस असेल तर a tan थीटा पुट करा. मायनस असेल तर a cos थीटा पुट करा. सध्या या तिघांचीच गरज लागणार आहे आपल्याला. हे वेगळा टाइप आहे बरं का इंटिग्रेशनचा. पण सध्या या तिघांचीच मेन गरज लागणार आहे. मग चला तयार आहात का सांगा? तयार असेल तर येस सर असं कमेंटमध्ये लिहा. ओके. व्हिडिओला लाईक करा, लक्षात घ्या. नक्की करा. आणि हे एवढं थेरमचं महत्वाचं लेक्चर जेव्हा तुम्हाला आवडेल ना, तेव्हाच लाईक करा बरं का. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल ना, की हे वर्थ इट आहे, तर मित्रांबरोबर इमिडिएटली शेअर करायचं आहे. ओके. मला फार आनंद होतोय, की आमच्या सातारा जिल्ह्यात ग्रामीण भागात भरपूर कॉलेजेस आहेत. मला अशा काही मुलांचे फोन येतायत, की ते सांगतायत, की "सर, आमच्या कॉलेजच्या WhatsApp ग्रुपवर आमच्या कॉलेजमधल्या सरांनी तुमचा व्हिडिओ शेअर केला होता." अरे, खूप भारी वाटतंय. मग तुम्हाला पण तेच सांगतोय, प्रत्येक चांगल्या मुलांपर्यंत हे थेरमचे व्हिडिओ पोहोचवायचं काम तुमचं. मग चला सुरुवात करूया आपण. सुरुवात करूया. प्रत्येक थेरम एकदा दोनदा मी एक्सप्लेन करणार आहे बरं का. त्यामुळं किती होतील मला माहित नाही. एका दणक्यात होतील सांगू शकत नाही. 2 पार्टमध्ये होतील काही हरकत नाही. इंटिग्रेशनला 2 पार्ट करूया आपण. म्हणजे आत्ताच नको बोलायला. पहिला बघूया किती होतंय ते. आता हे थेरम कसं आहे माहिती आहे का? मी सुरुवातीलाच काय लिहितोय बघा, की त्यांचा गिव्हन डाटा लिहितोय, की x इक्वॉल्स टू फाय ऑफ टी इज हे लिहायचंय मला. इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. याचा अर्थ काय? याचा अर्थ मी एक्स डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काढू शकतो. कारण एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर याचं पण येणार आहे फाय डॅश टी. हे डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह. इक्वेशन 1 झालं. पहिली स्टेप कळाली तुम्हाला. एकदम परफेक्ट कळाली, की जे दिलंय तेच लिहिलं मी आणि त्याचा मग नेक्स्ट स्टेप केली, की एक्स इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी आहे ना, काढा डेरिव्हेटिव्ह. आता दुसरी सगळ्यात महत्वाची स्टेप काय मी एक्सप्लेन करतोय ते नीट बघा. एलएचएस बघा काय? एलएचएस बघा काय आहे. आता तुमची जी एलएचएस दिसते ना, त्याला मला सबस्टिट्यूट करायचंय.
म्हणजे मी लिहिणार आहे लेट. एक मिनिट हा, माझा पेन चेंज झाला. एक मिनिट, आपला हा पेन पाहिजे. ओके. म्हणजे मी लिहिणार आहे काय बघा, लेट. तुमची जी एलएचएस दिलं ना त्यांनी, काय दिलंय? इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स, त्याला आपण जी ऑफ एक्स अज्युम करूया. काय अज्युम करूया आपण? जी ऑफ एक्स. दुसरी स्टेप पण कळाली. सबस्टिट्यूशन. एलएचएस ला अज्युम करायचे जी ऑफ एक्स. आता साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असेल तर कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स असतं. मग बघा, एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन जर जी ऑफ एक्स असेल तर जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह मला असं लिहिलं पाहिजे. जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे एफ ऑफ एक्स. चला, हे इक्वेशन 2, हे इक्वेशन 3 आणि एक्स इज अ फंक्शन ऑफ टी. ऍक्च्युअली ह्याला पण इक्वेशन म्हणा, का आता राहिले राहू दे म्हणून आपण, काय हरकत नाही. ओके. तर सगळ्यात महत्वाचं की मला इथं चेन रूल वापर करायचा आहे. कुठला रूल वापरायचा आहे? चेन रूल. म्हणजे मी ही स्टेप सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणतो या थेरम मधली, की बाय कुठला रूल? चेन रूल. मला डी बाय डी टी डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे जी ऑफ एक्स म्हणूया आपण. मग मी ते पहिल्यांदा डी बाय डी एक्स काढू शकतो, जी ऑफ एक्स. बघा मी काय म्हणतोय ते. आणि चेन रूलनुसार पुढे येणार आहे डीएक्स बाय डी. समजावं म्हणून थोडक्यात सांगतो. हे काय वाचा? डी बाय डी टी आहे ना, डी बाय डी टी. डीएक्स न डिवाइड केले, डीएक्स न मल्टिप्लाय. मग लक्षात ठेवायला सोपं आहे ना. चला, पहिलं थेरम 2 मिनिटं झालेत आपल्याला शिकवायला सुरुवात करून, आणि परफेक्ट झालंय. काय? स्टेप 1 प्रश्नातच दिले. इक्वेशन 1 तयार केलं. एलएचएस ला जी ऑफ एक्स अज्युम केलं. म्हणजे ह्याचं इंटिग्रेशन जर जी ऑफ एक्स, तर जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स झालं. कुठला रूल वापरला? चेन रूल. डी बाय डी टी. डी बाय डी टी लक्षात घ्या. आता 2 स्टेप फक्त उरले तर का बाळांनो. मी लिहितो डी बाय डी टी आणि हे लिहितो आहे तसं जी ऑफ एक्स. 5 छोटी ब्रॅकेट असलं, बाहेर स्क्वेअर ब्रॅकेट पाहिजे. दॅट इक्वल्स टू, आता ऐका. हे नीट बघा एवढं. डी बाय डी एक्स जी ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स आहे. म्हणजे मी इथली टर्म लिहिणार एफ ऑफ एक्स. त्याच्यानंतर हे डीएक्स बाय डीटी. डीएक्स बाय डीटी च्या ऐवजी फाय डॅश टी लगेच लिहायचं नाही. अजून आपण सबस्टिट्यूशन केलेलं नाहीये. राहू दे तसंच. राहू दे तसंच. आता मी सांगतोय ते नीट लक्ष द्या. अजून एक स्टेप एक्स्ट्रा करूया. काय केलं कळालं का रे? एवढ्यासाठी एफ ऑफ एक्स टाकलं फ्रॉम 3. फ्रॉम 3 म्हणूया आपण. चालतंय, लक्षात घ्या. फ्रॉम 3 आणि रिझन दिलं नाही तरी पण चालतंय. एवढं काही प्रॉब्लेम नाही बरं का भावानो. मग डी बाय डी टी जी ऑफ एक्स दॅट इक्वल्स टू एफ ऑफ, आणि आता एक्स ची व्हॅल्यू टाका. एक्स ची व्हॅल्यू टाका फाय ऑफ टी. एक्स बाय डी टी ची व्हॅल्यू कुठे आहे? हा, इथं टाका फाय डॅश टी. ओके, फाय डॅश टी. बरं का, समजून घ्या. आणि फ्रॉम 1 म्हणा वाटल्यास. इथं लिहितो मी फ्रॉम 1. ओके. आता इंटिग्रेटिंग बोथ साइड्स असं लिहूया, किंवा बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन म्हणा, किंवा इंटिग्रेटिंग बोथ साइड्स. बाळांनो, काही घाबरायचं नाही. इंटिग्रेशन लक्षात घ्या, काही घाबरायचं नाही. हे सगळं सोपंच आहे. मग इंटिग्रेशन हे अँटी डेरिव्हेटिव्ह असतं. तेव्हा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कॅन्सल. इकडं उरलंय फक्त जी ऑफ एक्स. काय उरलं? जी ऑफ एक्स. इकडं इंटिग्रेशनला डेरिव्हेटिव्ह कॅन्सल, पण इकडे कॅन्सल व्हायला काय नाहीये, त्यामुळे इंटिग्रेशन साइन मला दिलं पाहिजे. मग कर्ली ब्रॅकेट देऊया आणि लिहूया एफ इंटू ब्रॅकेट फाय ऑफ टी इंटू फाय डॅश टी. आणि आता ऐका, हे कर्ली ब्रॅकेट कंप्लीट आणि इंटिग्रेशन साइन जेव्हा देतात ते विथ रिस्पेक्ट टू कोण आहे? टी ना, म्हणून इथं dt लिहावं लागतं. एक स्टेप उरली तुम्ही फॉलो करायची आहे ती. नीट बघा, मला जी ऑफ एक्स लिहायचं नाही. मग जी ऑफ एक्सच्या ऐवजी मी लिहू शकतो एफ ऑफ एक्स डीएक्स, जे इथं लिहायचं आहे मला. जे तिथं लिहायचं आहे. म्हणजे जी ऑफ एक्सच्या ऐवजी मी काय लिहिणार? एफ ऑफ एक्स डीएक्सचं इंटिग्रेशन. दॅट इक्वल्स टू, हे आहे तसं लिहा. आहे तसं लिहा. तुमचं थेरम कंप्लीट आहे. तुमचं थेरम कंप्लीट आहे. समजलं का बघा? अरे नाही समजत मुलांना, खूप किचकट वाटतं. पुस्तकातलं मगाशी दाखवू तुम्हाला. पुस्तकात दाखवतो थांबा तुम्हाला. काहीच कळत नाही. काहीच कळत नाही तर लवकर लक्षात घ्या. पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय परफेक्ट. म्हणजे मीच केलं म्हणून तुम्हाला कळणार असं नाहीये बरं का. पण समजून घ्या. जे दिलंय ते लिहा. डेरिव्हेटिव्ह काढा. एलएचएसला जी ऑफ एक्स म्हणा. त्यानुसार चेन रूल वापरा. चेन रूल वापरलं की नुसतं तुम्हाला ह्याची व्हॅल्यू आणि ह्याची व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करायचं आहे. ह्याची व्हॅल्यू पुट केली एफ ऑफ एक्स. डीएक्स बाय टीची व्हॅल्यू पुट केली फाय डॅश टी. दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन काढलं. थेरम फिनिश. ओके. मग चला, आता काय काम तुमचं? व्हिडिओ पॉज करायचंय आणि हे थेरम प्रॅक्टिस करायची. निदान म्हणजे थोडा वेळ म्हणूया आपण, लक्षात घ्या. निदान एकदा तरी म्हणूया आपण, हे लक्षात घ्या. ओके. ओके. आता महत्वाची अनाउन्समेंट आहे. अतिशय महत्वाची अनाउन्समेंट, की 24 तारखेपासून आपला क्रॅश कोर्स सुरू होतोय.
तुम्हाला या नंबरवर कॉल करून डिटेलमध्ये त्याची माहिती माझ्याकडून घ्यायची आहे. रँकर्स कोर्स तो आपला. ओके. रँकर्स कोर्स आहे. याच्यात 11th आणि 12th चा सगळा पोर्शन सीईटीचा कंप्लीट आहे ऑलरेडी. कंप्लीट आहे. प्लस त्याच्यात टेस्ट सीरीज पण आहे. पण मग काय तुम्ही आम्हाला नवीन देणार? तर मी तुम्हाला सांगतो, की त्याच्यावर एक स्टडी प्लॅन येणार आहे परफेक्ट. आम्हाला फोन करून नक्की विचारा. पण सगळ्यात इम्पोर्टंट ची फीज आम्ही 3,000 वरून म्हणजे आतापर्यंत 3,000 होती त्याची आम्ही फक्त 2100 म्हणजे पर सब्जेक्ट 700 पण त्यातही टेस्ट सीरीज आम्ही देतोय आणि सगळ्यात इम्पोर्टंट मॅथ्ससाठी नवीन शॉर्टकट दिले जाणार आहेत. ओके. फिजिक्सचे नवीन पी-वाय-क्यूज घेतले जाणार आहेत. केमिस्ट्रीचे नवीन प्रश्न सगळे घेतले जाणार आहेत लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा असा आहे, की आहे तो कोर्स दी बेस्ट ऑलरेडी सगळा अपलोड आहे. तुम्ही कुठलाही टॉपिक बघू शकताय. पण त्याचबरोबर नवीन लेक्चर सुद्धा प्रोव्हाईड केले जाणार आहेत. डिटेलमध्ये काय असेल तर माहिती आम्हाला या नंबरवर नक्की विचारा. ओके. चला पुढचं थेरम घेऊया आपण. एक थेरम झालंय. आता दुसरं. दुसऱ्या थेरमच्या अगोदर तुमची वही उघडा. मगाशी मी तुम्हाला सबस्टिट्यूशन नोट डाउन करून ठेवायला सांगितले होते. मग त्यात बघा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असल्यावर काय आहे सबस्टिट्यूशन? एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असेल तर पुट ए इक्वल पुट एक्स इक्वल्स टू ए टॅन थिटा पाहून. प्लस असेल तर केलं क्रॉस चेक केलं का बघा. हां. प्लस असेल तर ए टॅन थिटा पुट करायचं आहे. प्लस असेल तर ए टॅन थिटा. तर माझं वाक्य एक परत तुम्हाला ऐकावं लागणार आहे काय? की इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूशन केलं, की तुम्हाला डिफरंशिएट करावं लागतं विथ रिस्पेक्ट टू एक्स. का? जर मी एक्स ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ थीटा पुट करणार असेल, विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह कसं चालेल? डीएक्स चालणार नाही. डीएक्स ची व्हॅल्यू मला पुट करावी लागणार. चला डिफरंशिएट करूया आपण. चेन रूल. ए कॉन्स्टंट तसाच ठेवा. टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर थिटा. सर माझे फॉर्म्युले पार्ट नाहीत. आता करायचे पार्ट. सांगा टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. थिटाच्या ऐवजी एक्स बोलतोय मी. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. मग मी विचारतो सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय? टॅन एक्स. इंटिग्रेशन अँटी डेरिव्हेटिव्ह आहे. याचं डेरिव्हेटिव्ह हे तर याचं इंटिग्रेशन हे. पण चेन रूल नुसार थिटाचं डेरिव्हेटिव्ह डी थिटा अपॉन डीएक्स तो डीएक्स इकडे घ्यायचा आहे. मग हे एक्स कुठे गेलं? कुठे गेलं? एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आलं का ध्यानात? म्हणजे काय आहे माहितीये का? तुम्ही वाय लन ओपन केलं, पी-वाय-क्यू शोधायला सुरुवात केली, की हेच प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत. प्लस मायनस तेच दिसणार आहेत हेच. ओके. बरं. आता मग आय इक्वल्स टू काय येतंय बघा नीट लक्ष द्या. 1 अपॉन एक्सच्या स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करा. एक्सची व्हॅल्यू जर ही असेल तर स्क्वेअर करा की काय? ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा प्लस पुढं कोण आहे? ए स्क्वेअर इंटू डीएक्स ची व्हॅल्यू पुट करा. कोण आहे डीएक्स ची व्हॅल्यू? ए सेक स्क्वेअर थिटा आणि अजून कोण आहे? डी थिटा. ओके. चला तुम्हाला थेरम असले भारी वाटणार आहेत ना? लक्ष द्याच. डिनॉमिनेटर मधून मी ए स्क्वेअर कॉमन काढतो. आत काय शिल्लक राहतंय? टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1. न्यूमरेटर मध्ये इथं लिहूया आपण ए सेक स्क्वेअर थिटा आणि डी थिटा. आता माझा आहे का? हा ए या स्क्वेअरला कॅन्सल होणार आहे आणि एक ए फक्त बाहेर राहणार. ओके. आणि आत शिल्लक राहणार आहे 1. आता हे 1 कुठून आलं? 1 कसं आलं सांगा मला. थांबतोय मी. सांगा मला 1 कसं आलं? विचार करा. सांगू का? तुम्हाला आता कळेल, की 10वीत आपण जे शिकलो ना आयडेंटिटीज, क्षणाक्षणाला त्याचा वापर करायचा. म्हणजे ट्रिगो शिवाय काहीच नाही लक्षात घ्या. ट्रिग्नोमेट्री करावंच लागणार आहे. सांगा 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे कोण? सेक स्क्वेअर थिटा. मग 1 प्लस टॅन स्क्वेअरची व्हॅल्यू जर सेक स्क्वेअर असेल, सेक स्क्वेअरला सेक स्क्वेअर कॅन्सल आणि त्यामुळे 1 उरलं. मग हे कुठे गेलं? बाहेर काढले की आपण. मग आता 1 चं इंटिग्रेशन काय येणार? थिटा. 1 चं इंटिग्रेशन थिटा. आता मला फक्त थिटाची व्हॅल्यू पुट करायची आहे. आणि ते मी इथं इथं लिहितोय बरं का. आता माझ्याकडे राहिलं बरं का. देअरफॉर थिटा इक्वल्स टू काढायचे. कसं येणार? इंटू एचं अपॉन येणार आणि टॅनचं टॅन इन्व्हर्स होणार. म्हणजे थिटाची व्हॅल्यू टॅन इन्व्हर्स एक्स अपॉन ए येणार. मग चला पुट करा थिटाची व्हॅल्यू. टॅन इन्व्हर्स एक्स अपॉन ए प्लस ए. ओके. ओके. चला दुसरं थेरम पण झालं. एक काम करूया का रे बाळांनो? आता 2 दिवसात पेपर आहे आपला. बरोबर आहे. असं इमॅजिन जर करून आपण शिकवायचं म्हणलं, तर हे थोडं थोडं काय केलं पाहिजे? थोडं तुम्ही पॉज करून केलं पाहिजे. पहिली गोष्ट सबस्टिट्यूशन ठरवल्यानंतर थिटाची पण व्हॅल्यू काढा. पण आता माझं वाक्य इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूशन केलं, की काय करायचं? डिफरंशिएट. का? इथं डीएक्स ची व्हॅल्यू पुट करायची असते. नेहमीच लक्षात ठेवा. ओके. मग जाऊया का पुढे आपण? जाऊया? जाऊया. आता मला सांगा इथं सबस्टिट्यूशन काय करणार? म्हणजे तुम्हाला काढा टेबल तुमचं काढा. टेबल काढा आणि मला
टाइप वगैरे करत बसू नका. सांगा फक्त सबस्टिट्यूशन काय करायचंय? काय करायचं? एक्स इक्वल्स टू काय पुट करायचंय? काहीच पुट करायचं नाही. आता माझ्या पुढे बसलेला मुलगा हळूच सांगतोय. काहीतरी ए साइन ए कॉस म्हणतोय. पण नाही, नाही. ते थेरमच वेगळे आहेत लक्षात घ्या. हां, म्हणून तर तुम्हाला मला व्यवस्थित फॉलो करायचंय. सांगतो. प्लसच्या थेरममध्ये सबस्टिट्यूशन आहे. मायनसच्या कुठल्याच थेरममध्ये सबस्टिट्यूशन नाहीये. फक्त 2a न डिव्हाईड, 2a न मल्टिप्लाय करायचंय. पहिली स्टेप कळाली का बघा. हे लयच मोठं लिहिलं बरं का मी. थोडंसं काय करतो, जागा जास्त लागणार ना मला. मी थोडंसं स्मॉल साइजमध्ये लिहितो बरं का. बरं बघा. आय इक्वल्स टू कोण आहे? 1/x² मायनस a² आणि ऐका, हे डीएक्स लिहायला विसरायचं नाही बरं का. बरेच वेळा बघतो मी टेस्टमध्ये डीएक्स लिहितच नाही मुलं. लिहिलं पाहिजे. सांगा कितीने डिव्हाईड करायचं? 2a न डिव्हाईड आणि 2a न मल्टिप्लाय करायचं. स्टेप कळाली का? 2a न डिव्हाईड आणि 2a न मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. आता जे डिव्हाईड केलेले 2a ते शेवटपर्यंत तसंच ठेवा. शेवटपर्यंत. बरोबर आहे. पण हे न्यूमरेटरमध्ये जे आहेत ना, न्यूमरेटरमध्ये 2a मी तुम्हाला करून दाखवतो बरं का. 2a म्हणजे a प्लस a. बरोबर आहे? आता मी या a मध्ये काय करतोय? x ॲड करतो. मग a मधून x मायनस पण केले पाहिजेत. a मधून x काय केले पाहिजेत? मायनस पण केले पाहिजेत. बरोबर आहे सांगा बघू. आता मी डिनॉमिनेटरमध्ये काय करतोय? हा फॉर्म्युला वापरतो. सांगा बघू. किती गरज लागते ना बेसिक गोष्टींची आपल्याला. a² मायनस b² चा फॉर्म्युला काय आहे? a प्लस b इंटू a मायनस b. x² मायनस a² म्हणजे काय येणार? x प्लस a एका ब्रॅकेटमध्ये आणि x मायनस a दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. तर माझं म्हणणं काय आहे बघा, की तुमच्या डिनॉमिनेटरमध्ये x प्लस a आहे आणि x मायनस a. पहिली गोष्ट म्हणजे मी आपण ठरलेलं सबस्टिट्यूशन करूया बरं का बाळा. समजून घ्या बरं का भावानो मी काय म्हणतोय. काय लिहिलं वाचा? a प्लस a. हे जे सांगितले ते परत इथं एक्सप्लेन करतो बरं का. 2a म्हणजे कोण आहे? a प्लस a. आता ह्याच्यामध्ये x ॲड करा आणि x काय करा? मायनस पण ds लिहायला विसरू dx लिहायला. ठीक आहे? बरं. आता हे काय सांगा? 1/2a. आता मी छानपैकी काय करतोय बघा, ह्या दोघांना ब्रॅकेट देतो. x प्लस a. या दोघांना काय देतो मी? ब्रॅकेट x प्लस a. पण या दोघांमधून मी मायनस साइन कॉमन काढतो. रिझन पण सांगणार आहे तुम्हाला. मायनस साइन मी कॉमन काढतो. जेव्हा तुम्ही मायनस साइन कॉमन काढता, तेव्हा ह्या मायनस चं प्लस एक्स होईल आणि प्लस चं मायनस ए. डिनॉमिनेटर तसाच आहे. कोण? एक्स प्लस ए एका ब्रॅकेटमध्ये, एक्स मायनस ए दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. चला ब्रेक घेतलाच पाहिजे. अरे ब्रेक म्हणजे काय 5-6 मिनिटाचा टी ब्रेक, कॉफी ब्रेक नाही. 1 मिनिटाचा. कळतंय का बघा? ब्रेक म्हणजे तुम्हाला स्टेप्स कळाल्या का? हे कळण्यासाठी मी ब्रेक घेतलाय बरं का लक्षात घ्या. 2a न डिव्हाईड, 2a न मल्टिप्लाय. 2a म्हणजे a प्लस a. x प्लस करा, x मायनस. याच्यानंतरच्या थेरममध्ये पण तेच करायचंय बरं का लक्षात घ्या. आता काय करूया? याला हा डिनॉमिनेटर आणि याला हा डिनॉमिनेटर सेपरेट करूया. नाही कळालं तुम्हाला? ऐका. 7 प्लस 3/4 असेल, तर मी त्याला 7/4 प्लस 3/4 लिहू शकतो का नाही? डिनॉमिनेटर सेपरेट तसं बोललो मी. मग आता मी ती स्टेप पुढे लिहितो बरं का इथं. मग I इक्वल्स टू 1/2a इंटिग्रेशनमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट. पहिली टर्म कोण आहे? x प्लस a. चला त्याला डिनॉमिनेटर देऊन टाकूया. कोण आहे डिनॉमिनेटर? x प्लस a, x मायनस a. दुसरी टर्म कोण आहे पुढं? x मायनस a. चला त्याला डिनॉमिनेटर देऊन टाकूया. x प्लस a आणि x मायनस a. पण dx लिहायला विसरायचं नाही लक्षात घ्या. मग 1/2a येणार. बघा. x प्लसला x प्लस a कॅन्सल. 1/x मायनस a शिल्लक. 1/x प्लस a शिल्लक आणि dx. ओके. डिनॉमिनेटर मी सेपरेट केला लक्षात घ्या. आता काय येणार तुम्हाला मी क्लिअरली सांगतो. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. तर मग 1/x चं इंटिग्रेशन लॉग एक्स. मग 1/x चं इंटिग्रेशन लॉग एक्स मायनस ए. 1/चं इंटिग्रेशन लॉग एक्स प्लस ए आणि प्लस सी आहेच. आता लॉगची फक्त प्रॉपर्टी वापरूया आपण. लॉग मध्ये काय करतो? मायनस म्हणजे डिव्हाइड करतो. पहिल्या टर्मला दुसऱ्या टर्मनं डिव्हाइड करा आणि प्लस सी लिहा. तुमचं प्रूफ झालं. प्रूफ झालं लक्षात घ्या. बघता बघता 3 थेरम झाले लक्षात घ्या. बघता बघता किती थेरम झाले आपले? 3. थांबणार नाही मी. चौथं थेरम सुद्धा घ्यायचंच आहे मला. चला मला सबस्टिट्यूशन सांगा. 1/a² मायनस x² dx आहे. सबस्टिट्यूशन नाही. इथंच कळतंय ना, इथंच कळतंय. एक्झाम मध्ये पण देणार आहेत ना, प्रूव्ह द फॉर्म्युलाच देणार आहेत तुम्हाला. मग सांगा, सांगा मला डिव्हाईड कितीनं करायचंय? 2a ना. ओके. माझ्या समोरच्या मुलांना विचारतोय बरं का. मग मल्टिप्लाय कशानं करायचंय? 2a नं. खाली कोण आहे? a² मायनस x² dx.
बाहेरच्या 2a ला काय करायचंय का? काहीच नाही. इथले 2a म्हणजे कोण आहे? a प्लस a. याच्यात x प्लस करा, x मायनस करा. डिनॉमिनेटर मध्ये एकदा a मायनस x येईल, एकदा a प्लस x येईल. ओके. आता याच्या पुढची स्टेप तुम्हाला आठवते का? बघा. मी ती स्टेप करतोय. अगोदरचा थेरम तुम्हाला कळाल्यामुळं हे थेरम पटकन होतात बरं का लक्षात घ्या. राहिले की 1 बाय ट्वाइस ए. जरा व्यवस्थित लिहितो बरं, गडबड नको करायला. I इक्वॉल्स टू 1 बाय 2a. चला पहिली टर्म कोण आहे? पहिली टर्म वाचा कोण आहे? x प्लस a. त्याला डिनॉमिनेटर देऊन टाकूया. कोण आहे डिनॉमिनेटर? a मायनस x. a प्लस x. मध्ये मी प्लस c लिहितोय. मगाशी आठवा या दोघातून मी मायनस साइन का कॉमन काढलं? खाली x मायनस a, वर मला x मायनस a पाहिजे होतं म्हणून. ओके. पण याच्यात करायची गरज नाहीये. खाली कोण आहे इथं? a मायनस x. इथं कोण आहे? a मायनस xच आहे ना. तर वरचा तुमचा a मायनस x तसाच राहू दे. खाली लिहा डिनॉमिनेटर. ओके. आणि ह्याच्या इथं लिहा dx. ओके. आता I इक्वॉल्स टू काय आलं बघा? 1 बाय 2a. शांतपणे बघा. एक्स प्लस एला ही ब्रॅकेट कॅन्सल होईल. बेरीज आहे बरं का. 3 अधिक 4 7 आणि 4 आणि 3 7च येतं. त्यामुळे कॅन्सल होतं. त्यामुळे 1 अपॉन कोण उरलंय? मी ही टर्म अगोदर लिहिणार आहे बरं का. याला हे कॅन्सल. a प्लस एक्स अगोदर लिहितो. आणि ही टर्म मी पुढे लिहितोय बरं का. याला हे कॅन्सल. त्याचं रिझन आहे सांगतो. रिझन आहे समजून घ्या. आता मला इंटिग्रेशन फक्त करायचंय. 1 अपॉनचं इंटिग्रेशन लॉग a प्लस एक्स आणि 1 अपॉनचं इंटिग्रेशन लॉग a मायनस एक्स. पण इथं मी चेन रूल वापरणार आहे. इथं काय नाही वापरणार मग. कारण हा प्लस 1 आहे. काय सांगा? प्लस 1 आहे. प्लस 1 डिव्हाईड करून काय फायदा आहे? पण इंटिग्रेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट जर -1 असेल, तर मला -1 न डिव्हाईड करावं लागेल. पण -1 न डिव्हाईड करण्याच्या ऐवजी इथं प्लसचं मायनस करूया की आपण. मग आता लॉगची प्रॉपर्टी वापरूया आपण. 1 बाय ट्वाइस ए. लॉग एकदाच. वरती आलं a प्लस एक्स, खाली आलं a मायनस एक्स आणि प्लस सी. आता 1 मिनिटाचा मी पाणी प्यायचा ब्रेक घेतोय लक्षात घ्या. तुम्हाला काय करायचंय, की तुम्हाला तुम्हाला शांतपणे मी तुम्हाला सांगतो. मी 1 मिनिट पाणी पितोय. तोपर्यंत तुम्ही शांतपणे हे थेरम बघा. कितवं थेरम आहे हे? आय थिंक चौथं थेरम आहे लक्षात घ्या. व्यवस्थित बघा. माझ्या स्पीडमध्ये तुम्हाला मॅच होता येईल कधी? जर हे थेरम अगोदर केले असतील तर. नाही, तर मी क्लिअरली तुम्हाला सांगतो पॉज घ्यायचा पॉज घ्यायचा वेळ लागू दे. वेळ लागू दे. तुम्हाला थोडासा वेळ लागला तर काही हरकत नाही. पण नुसतंच बघून होणार नाही मी परत-परत सांगतोय. तुम्हाला करावं लागेल. आता नेक्स्ट जे थेरम आहे त्याच्यात मी तुम्हाला फसवणार नाहीये. मी लिहितोय पुट म्हणजे तुम्हाला सबस्टिट्यूशन करावं लागेल. आता मात्र तुमचा चार्ट काढा बरं का. मगाशी तुम्ही लिहिलंय ना? नाही लिहिलं व्हय अजून? पहिला लिहिलं पाहिजे. ऐका मी सांगतोय. इथं पुट करायचं a sin थीटा. मग चला आपण आता सबस्टिट्यूशन करूया. हो, केलं की. माझं वाक्य. इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूशन केलं, की तुम्ही पहिल्यांदा देअरफॉर थीटाची व्हॅल्यू नको डेरिव्हेटिव्ह काढूया बरं का. डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग मला सांगा साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? कॉस थीटा. चेन रूलनुसार थीटाचं डेरिव्हेटिव्ह डी थीटा अपॉन डीएक्स. तो डीएक्स इथं घ्या. ओके. मग तुम्हाला आय इक्वल्स टू काय मिळालं बघा. 1 अपॉन रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक्स व्हॅल्यू टाका त्या स्क्वेअर करा. ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. डीएक्स ची व्हॅल्यू पुट करा. ए कॉस थीटा थीटा. खूप सोपं थेरम आहे. खूप सोपं. पण थेरम घेत असताना तुमचे फॉर्म्युले व्हायला पाहिजे बरं का बाळांनो लक्षात घ्या. चला न्यूमरेटर मध्ये कोण आहे? ए कॉस थीटा आणि डी थीटा. ए कॉस थीटा आणि काय सांगा? डी थीटा आहे. बरोबर आहे. आणि डिनॉमिनेटर मध्ये रूट मधून मी ए स्क्वेअर जर कॉमन काढलं तर आत राहणार आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. दोघातनं ए स्क्वेअर कॉमन काढा ना. मग 1 मायनस साइन स्क्वेअर आलं. मग आता इथं काय येणार? न्यूमरेटर मध्ये ए कॉस थीटा, डी थीटा. डिनॉमिनेटर मध्ये ए चं स्क्वेअर रूट काढलं. आत 1 मायनस साइन स्क्वेअरची व्हॅल्यू कॉस स्क्वेअर थीटा. दॅट इक्वल्स टू 1 उरलं. 1 उरलं. कसं काय सांगतो? ए ला ए कॅन्सल. कॉस स्क्वेअर स्क्वेअर कॉस. कॉसला कॉस कॅन्सल. 1 इंटू डी थीटा उरतंय. आणि 1 चं इंटिग्रेशन थीटा मगाशीच बघितलं होतं आणि थीटाची व्हॅल्यू डायरेक्ट सांगा. थीटाची व्हॅल्यू काढण्यासाठी इंटू ए चं अपॉन ए खाली येईल. साइनचं साइन इन्व्हर्स होईल. म्हणजे मला मिळणार आहे साइन इन्व्हर्स एक्स अपॉन ए प्लस सी. फिनिश. तुम्हाला सांगू का? ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन मध्ये सुद्धा या थेरमची खूप या फॉर्म्युल्याची खूप गरज लागते. खूप खूप गरज आहे. त्याच्यामुळे हे फॉर्म्युले आहेत.
प्रूफ पण एक्झाममध्ये येतायत. तुम्ही पी-वाय-क्यूज काढून बघा. पण हे फॉर्म्युला पाठ असणं गरजेचं आहे. 1/रूट असेल तर काय-काय घ्यायचे व्हॅल्यू आल्या पाहिजेत. मग आपले झाले जवळ-जवळ 4-5 थेरम. ओके. हे थेरम घेऊया आपण आता. एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. पुट करायची आहे मला. आता या ठिकाणी मी एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची ते मला सांगा. काय पुट करायचं? सांगू? सांगतो. सांगतो तुम्हाला. चला इथे ही प्रॉपर्टी बघा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा दॅट इक्वॉल्स टू सेक स्क्वेअर थिटा. मग हे +1 इकडे काय होणार आहे? -1 म्हणजे मला कळालंय मला. काय कळालंय? की एक्सची व्हॅल्यू आपण a सेक थिटा पुट करूया. होय. एक्सची व्हॅल्यू काय पुट करूया? a सेक थिटा. आता इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूशन केलं, की डिफरंशिएट केलं पाहिजे विथ रिस्पेक्ट टू एक्स. सेकचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स. लिहिलं मी एक्स आणि थिटाचं डी थिटा अपॉन डी एक्स. तो dx इकडे लिहा. मग आय इक्वल्स टू काय आलं? 1 अपॉन रूट मध्ये एक्सचा स्क्वेअर. कोण आहे त्याचा स्क्वेअर मग? ए स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा मायनस ए स्क्वेअर आणि डीएक्स ची व्हॅल्यू पुट करायची ती आहे ए सेक थिटा टॅन थिटा आणि डी थिटा लक्षात घ्या. ओके. चला आता डायरेक्टली करूया आपण बरं का. समजून घ्या मला. इथे येणार आहे ए सेक थिटा टॅन थिटा आणि डी थिटा. चला दोघातून ए स्क्वेअर कॉमन काढा त्याचं स्क्वेअर रूट ए. ए स्क्वेअर कॉमन काढलंय त्याचं स्क्वेअर रूट ए आणि सेक स्क्वेअर मायनस 1 म्हणजे टॅन स्क्वेअरच्या ऐवजी टॅन येणार इथं. स्क्वेअर रूट काढायचं नाही का? ए स्क्वेअर कॉमन काढलं स्क्वेअर रूट ए आलं. सेक स्क्वेअर मायनस 1 नाही का मी मगाशी आयडेंटिटी लिहिली होती इथे. सेक स्क्वेअर मायनस 1 म्हणजे टॅन स्क्वेअर त्याचा स्क्वेअर टॅन. ए ला ए टॅन ला टॅन कॅन्सल होणार आहे आणि अतिशय महत्वाचं उरलं सेक थिटा डी थिटा. होय. आई गं! सेक थिटा उरलंय. तिथे तर लॉग पाहिजे मला. इथे तर लॉग दिसेनाच मला. पण सेकचं इंटिग्रेशन आहे ना. सेकचं इंटिग्रेशन असतं लॉग सेक थिटा मायनस टॅन थिटा प्लस सी फिनिश. पण मॅच होत नाहीये. मॅच होत नाहीये. मला सेकची व्हॅल्यू एक्स अपॉन ए माहिती आहे. मग मला सेकची व्हॅल्यू माहीत आहे. इथे प्लस आहे बरं का. इथं प्लस आहे लक्षात घ्या. प्लस आहे. लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स असं इंटिग्रेशन असतं बरं का. तर मी काय करतोय सगळ्यात महत्त्वाचा स्टेप स्टार्ट करतोय बरं का मी. लॉग हे सेक तसंच ठेवतोय आणि हे टॅन म्हणजे रूटमध्ये गेल्यावर काय होणार? टॅन स्क्वेअर. बघा एक-एक स्टेप समजावून सांगतोय व्यवस्थित बरं का तुम्हाला. आणि प्लस सी हे लक्षात घ्या. टॅन स्क्वेअर थिटा प्लस सी. आता हे लॉग तसंच, हे सेक थिटा तसंच. टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे बघा ना टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू पुट करायची आणि ती व्हॅल्यू आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. मी याला C1 म्हणतो बरं का. मला कॉन्स्टंट बदलायचं आहे पुढे बरं का. याला मॉड देऊन याला मी C1 म्हणतोय. आता मला वाटते जागा पुरणार नाही बरं का आपल्याला. ओके. आपण जरा पट करण्याचा लहान अक्षर काढण्याचा प्रयत्न करतो. लॉग सेक थिटाची व्हॅल्यू पुट करा. एक्स अपॉन ए. रूटमध्ये सेक स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करा. एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस 1 आणि प्लस कोण आहे? C1. ओके. आता मी काय करतोय बघा लॉग इथं लिहितोय एक्स प्लस अपॉन ए प्लस समजून घ्या मी डायरेक्ट करणार आहे. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर बोललोय मी पण लिहिलं का? लिहिलं नाही. लिहिलं नाही. बाळांनो एक काम करू का रे आता? जागा माझ्याकडे नाही इथे लिहू का? हे पुसू का मी? हां, हे मी ते थेरम जे आहे ना त्याची स्टेप मी म्हणजे समजून घ्या बरं का. इथून आपण स्टार्ट केलंय. इथं आपण लिहिलंय आणि ह्याच्या पुढची स्टेप मी आता तिथं लिहितोय बरं का. इथं समजून घ्या. ओके, ओके. आता लक्ष द्या. मी काय करतोय बघा. लॉग या दोघांचा डिनॉमिनेटर सेपरेट ठेवतोय आणि एक्स प्लस रूट कोण आहे? एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ॲज इट इज लिहितो. ओके. एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि प्लस हा C1 आहे. ओके. तर मी नेक्स्ट पेजवर लिहू का सरळ बाळांनो? सर्व नेक्स्ट पेजवर लिहितो बरं का. आता ती स्टेप समजून घ्या बरं का. हे थेरम आपण कंप्लीट करू नंतर बरं का. समजून घ्या. हे थेरम घेऊ आपण लक्षात घ्या. पण माझी कशी इच्छा आहे हे आपण नेक्स्ट पेजवर घेऊया आपण. ओके. हे जरा अंडू केल्यावर होईल का काय रे? होतंय. ओके. 1 मिनिट थांबा. ओके. हां, आलं. ही स्टेप आपण पुढे कंटिन्यू करूया. नेक्स्ट पेजवर. लॉग काय बघा. लॉग लॉग एक्स अपॉन ए होतं. रूटमध्ये कोण होतं? एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए आणि प्लस C1 होतं. प्लस C1 ओके. लक्ष द्या आता. नेक्स्ट स्टेपमध्ये मी काय करतोय, की लॉग लिहितोय. बघा तुमच्या लक्षात येतंय का?
एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर लिहितोय आणि मायनस लॉग ए लिहितोय. आता हे कसं वेगळं झालं? सांगतो. या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. तो एकदा लिहिला समजा. आणि लॉग मध्ये जर असं असेल, लॉग ए अपॉन बी असेल, तर त्याला मी लॉग ए मायनस लॉग बी असं लिहू शकतो. लॉग ए मायनस लॉग बी असं लिहू शकतो. ओके. मग झालं की. मग काय उरलं माझ्याकडं? लॉग एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. कॉन्स्टंट मधून कॉन्स्टंट मायनस केला की कॉन्स्टंट मिळतो. मग हे थेरम कंप्लीट. कॉन्स्टंट मधून कॉन्स्टंट मायनस केला की कॉन्स्टंट मिळतो. आता 20 मिनिटं लागतील तुम्हाला. हे सगळं रिवाइज करायचं बाळांनो. एवढं सोपं नाहीये ते लक्षात घ्या. परफेक्ट करा पाहिजे. परफेक्ट केलं पाहिजे. मी सांगतो अर्धा तास फक्त होत आलाय आणि आपलं हे आता 7वं थेरम सुरू होणार आहे. कितवं? 7वं. हे कुठलं झालं? एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. हे काय झालं? हे झालं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे कोण झालं? एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आता अजून एक थेरम मला घ्यायचा आहे बरं का. आणि त्यानंतर तुम्हाला गुड न्यूज की हे थांबवूया आपण पुन्हा. बाय पार्टसाठी आपण दुसरं सेशन घेऊया. 1/रूट आता एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्रूव्ह करायचंय आपल्याला. आणि काय त्याचा फॉर्म्युला? लॉग एक्स प्लस रूट आहे ते. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की आपल्या फिनिक्स बॅचमध्ये ज्यात 11th मधून 12th मध्ये जाणारी मुलं आहेत ना, ते सगळे थेरम त्यांचे झालेत. त्यांचे फॉर्म्युले पाठ झालेत. त्यामुळे मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतोय, जशी आपली रँकर्स बॅच आहे, मगाशी मी डिक्लेअर केलं, तशी आपली फिनिक्स बॅच आहे. मग तुमच्या ज्युनियर मुलांना आपला कोर्स नक्की प्रमोट करा. त्यांचे डिफरन्शिएशन थेरम झाले, त्यांचे इंटिग्रेशनचे थेरम झालेत आणि परफेक्ट झालेत लक्षात घ्या. ओके, बरं. आता इथं सांगा सबट्यूशन. मी इथं एक्सची व्हॅल्यू प्लस साइन आहे. मग मला ए टॅन थिटा पुट केलं पाहिजे. एक्सची व्हॅल्यू ए टॅन थिटा पुट केलीच पाहिजे. बघा, म्हणजे तो चार्ट किती महत्वाचा तुमच्या लक्षात आलाय. चला इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूशन केलं की डिफरन्शिएट करूया. ओके. एक्सच्या ठिकाणी डीएक्स येणार तुम्हाला माहितीच आहे. टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर थिटा आणि डी थिटा. मग चला आय इक्वल्स टू 1/रूट मध्ये एक्सचा स्क्वेअर. कोण आहे एक्सचा स्क्वेअर? ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा प्लस पुढे ए स्क्वेअर आहे तसंच. डीएक्स ची व्हॅल्यू पुट करा. ए सेक्स स्क्वेअर थिटा आणि डी थिटा. बर. आता नेक्स्ट स्टेप. मी नेक्स्ट पेजचा वापर करणार त्यामुळे निवांत जागा वापरतोय बरं का. 1/, काय येईल सांगा? या दोघातून ए स्क्वेअर कॉमन काढा. ए शिल्लक राहील. हे टी आहे बरं का भावानो. ह्यातनं ए स्क्वेअर कॉमन की 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर. त्याचं स्क्वेअर रूट सेक येणार शिल्लक. वरती कोण आहे? ए सेक स्क्वेअर थिटा आणि डी थिटा. ए ला ए आणि हा सेक ह्या स्क्वेअरला कॅन्सल आणि मगाची स्टेप आता रिपीट होणार. सेक थिटा डी थिटा. सेक थिटा आणि डी थिटा. आता मला सांगा, आय इक्वल्स टू कुठपर्यंत आलोय आपण? सेक थिटा आणि डी थिटा लक्षात घ्या. मग सेकचं इंटिग्रेशन लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स. सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि प्लस C1. प्लस काय येणार? C1. आता थांबा. मगाशी काय केलं होतं सांगा आपण? इथं काय केलं आपण? टॅनच्या ठिकाणी टॅन स्क्वेअर पुट केलं. आणि टॅन स्क्वेअरला सेक स्क्वेअर मध्ये कन्व्हर्ट केलं. का माहितीये का? इथं मला सेकची व्हॅल्यू माहिती होती म्हणून. सेक माहिती होती म्हणून सेक माहिती होतं म्हणून सेकला तसंच ठेवलं, टॅन मध्ये कन्व्हर्ट केला. तर टॅन माहिती आहे मला, टॅनची व्हॅल्यू एक्स अपॉन ए. टॅनची व्हॅल्यू माहिती आहे ना मला, टॅनची व्हॅल्यू माहिती आहे मला, मग सेकमध्ये बदल केला पाहिजे. म्हणजे मी असं करतो. बघा, हा टॅन आहे तो अगोदर लिहितोय बरं का बाळांनो, समजून घ्या. आणि हे सेक म्हणजे रूटमध्ये लिहितो कोण? सेक स्क्वेअर थिटा. हे प्लस C1 आहे तसंच हं. म्हणजे लॉग हे कोण आहे? टॅन थिटा. सेक स्क्वेअर म्हणजे कोण? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके. आणि प्लस कोण आहे? C1. चला आता टॅनची व्हॅल्यू पुट करूया. काय टॅनची व्हॅल्यू? टॅनची व्हॅल्यू एक्स अपॉन ए. मग टॅनची व्हॅल्यू एक्स अपॉन ए. रूटमध्ये अरे, अरे! थांबा, थांबा, थांबा. बरोबर आहे, बरोबर आहे. हे जरा मॉड व्यवस्थित देऊया. रूटमध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर आणि प्लस कोण आहे इथं? C1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे मला असं मिळणार लॉग एक्स प्लस रूटमध्ये एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर ह्याचा ए आणि ह्याचा पण ए मिळणार मला. कळालं का तुम्हाला? ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट मी ए घेतलंय. चला आता मगाशी एक स्टेप मी लिहिली नव्हती. डायरेक्ट केलं होतं. आता डायरेक्ट करत नाही. दोघांचं डिनॉमिनेटर ए लिहितो. एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि प्लस C1 येणार. ओके. तर लॉगची प्रॉपर्टी वापरायची आहे. मग एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर.
डिव्हाईड केलं म्हणल्यावर मायनस लॉग ए आणि प्लस काय येणार आहे C1. आता कॉन्स्टंट मधून कॉन्स्टंट मायनस करा. कॉन्स्टंट मिळणार आहे. तुमचं प्रूफ झालेलं आहे आणि आपलं सुद्धा हे मोठं लेक्चर संपलेलं आहे. पण थेरम अजून 4 शिल्लक आहेत. नेक्स्ट पार्टमध्ये आपण इंटिग्रेशनचे उरलेले थेरम फिनिश करायचे आहेत. व्हिडिओला लाईक करायचंच आहे. करायचंच आहे. तुम्ही माझ्यावर अर्धा 1 तास बसलाय. तुम्हाला आवडतंय म्हणून बसलाय. मग लाईक करायला कंजूसी कशाला? त्याला काय पैसे द्यायचे नाहीयेत. सबस्क्राईब पण फुकटच आहे लक्षात घ्या. सबस्क्राईब करा. पण आपल्या कोर्सला सपोर्ट तुमचा हवाच आहे. तुम्ही सांगू का? फिनिक्स बॅच आहे, रँकर्स कोर्स आहे. तुमचं बायो आहे, मॅथ्स नसेल, तर हा व्हिडिओ तुम्ही कशाला बघताय म्हणलं बायो असेल तर म्हणूया आपण. पण बायोच्या मुलांसाठी पण फिजिक्स, केमिस्ट्री सेपरेट बॅच आहे आपल्याकडे बरं का लक्षात घ्या. इंडिव्हिज्युअली फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सच्या सुद्धा सेपरेट बॅचेस आहेत. त्यामुळे तुम्ही पहिला ॲपला व्हिजिट द्या. 24 तारखेला सुरू करायचंय. आज तारीख किती आहे बघा. तेवढाच वेळ आम्ही तो डिस्काउंट ॲडमिशन ओपन ठेवणार आहे लक्षात घ्या. तुम्हाला वेळच्या वेळीच ॲडमिशन्स घ्यायचे आहेत आपल्या आणि काही तुम्हाला कोर्सबद्दल शंका असेल, तर बऱ्याचशा मुलांना शंका नसते. आम्ही बघितलंय ऑर्गॅनिकची बॅच भरपूर मुलांनी नुसतं लॉन्च केल्या-केल्या घेतली होती. अगदी लास्ट मोमेंटला सुद्धा मुलांनी घेतलेत. तर तुमचा विश्वास आहे आणि तुम्हाला कळालंय की आपण कसं घेतोय, काय घेतोय. ठीक आहे मग. ऑल द बेस्ट.